नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत की लाडकी बहिणाचे जे 3000 रुपये तुम्हाला पहिला हप्ता मिळणार आहे, हा तुमच्या कोणत्या बँकेत जमा होणार आहे आणि यासाठी गरजेचं काय असणार आहे। मित्रांनो, सर्वप्रथम आपला जो खाता आपण दिलेला आहे त्याचं तुम्हाला आधार सेडिंग केलेलं आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि आधारचं जे खातं हे असते म्हणजे आधार सेडिंग कोणत्या खात्याला झालेलं आहे हे तुम्हाला चेक करायचे आहे। आणि त्यातून म्हणजे आता तुम्हाला जर माहीत नसेल की कशाप्रकारे आपण आधार सेडिंग बघू शकतो, तर आपण आजच्या व्हिडिओत हे तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहोत। तर स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। लाडकी बहीण योजनेचे जे 3000 रुपये मित्रांनो 17 तारखेला शिंदे सरकारकडून जमा होणार आहे। हे महिलांसाठी काही चांगलीच खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। मात्र महिलांना आता 2 ते 3 बँकेमध्ये खाते उघडलेले असेल आहे की नाही, महिलांनी आपल्या जास्ती बँकेत खातं उघडलं असेल आणि तुम्ही जे खातं खोललेलं आहे आणि लाडकी बहिणासाठी जे खातं तुम्ही जॉईन करायसाठी दिलेलं आहे म्हणजे लाडकी बहिणाचं फॉर्म भरताना तुम्ही जे खातं दिलेलं आहे, मात्र त्या खात्यात आधार लिंकिंग असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ते पैसे मिळतील, ते खात्यात जमा होतील। तर आता तुम्ही ते कसे चेक कराल की कशाप्रकारे आपलं ते लिंक आधार जोडलेलं आहे की नाही खात्याला, ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। चला व्हिडिओ आपण बघूया। राज्य शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे जुलै महिन्यात सुरुवात करण्यात आली होती आहे की नाही, जुलै महिन्यात सुरू झाली आणि आता रक्षाबंधनच्या म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे 1-2 दिवस पहिले 17 तारखेला हे पैसे तुम्हाला मिळणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे की मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक देणार आहे आधार कार्डची, myaadhar.uidi.government.com ची ही एक लिंक आहे। या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचं आधार सेडिंगचं जे स्टेटस आहे किंवा तुम्ही आधार कोणत्या खात्याला जोडलेलं आहे हे इथे तुम्हाला दिसणार आहे। इथून जोडलेलं आहे की नाही हे तुम्ही इथून सहज बघू शकता। चला आपण हे आता बघून घेऊया। सर्वप्रथम तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचं आहे। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मी या आधारचे वेबसाईटवर आलेला आहो। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल। मग तुम्हाला इथून खाली करायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला इथं एक बँक सीडिंगचं एक हे दिसत आहे, बँक सीडिंग स्टेटस म्हणून, याच्यावर क्लिक करायचं। जसे तुम्ही बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक कराल इथं तुम्हाला आधार कार्ड टाकण्याचा ऑप्शन येईल। तर इथं तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, खाली एक कॅप्चा दिला आहे, तर कॅप्चा भरायचा आहे। चलो लगे मी इथे भरून टाकतो आता। नंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP करायचं आहे। मग तुमचा जो नंबर दिलेला असेल आधार कार्डसोबत जो नंबर जोडलेला असेल ते तुम्हाला एक OTP येईल। OTP मला आलेला आहे, आता OTP ते टाकून देऊया। जसे OTP टाकला तर इथे लॉग इन करून घ्यायचं। लॉग इन जसे झालं तर तुम्हाला इथे मग तुम्ही चेक करू शकता की तुमचं आधार सेडिंग स्टेटस कसं आहे। तिथे सध्या प्रॉब्लेम चालू आहे, साईटचा प्रॉब्लेम। इथून मग तुम्ही बघू शकता इथे आता मी लॉग इन झालेला आहो। तर मला इथं आधार सेडिंग स्टेटस चेक करायचं आहे माझं। तर बघा मित्रांनो, इथे माझा आधार सेडिंग स्टेटस इथे ॲक्टिव्ह दाखवत आहे आणि हा इंडियन पोस्ट पेमेंट बँकला जोडलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आपलं आधार कार्ड कोणत्या नंबरला जोडलेला आहे। तर व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो, नक्की मित्रांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।